नॉकआउट राऊंड सॉरी. असेच नॉकआउटचे 10 सामने होतील. 10 मधून 5 टीम वरती जातील. पहिला चेंडू आणि अंपायरचे दोन्ही हात झालेले आहेत वर, म्हणजेच अतिशय गचाट अशी सुरुवात सलमान यांच्याकडून. सुनील आणि वैभव अतिशय सुंदर अशी जोडी मैदानावरती आहे साईराज संघाची. कट केलेला आहे स्क्वेअरला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 2. एक चेंडू 2 धावा. सलमान दुसरा चेंडू घेऊन येताना आपल्या संघासाठी वैभव. सुंदर असा स्क्वेअरला कट केलेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली होती 3. 2 चेंडू 3 धावा. एकदा सुनील स्ट्राईकवर. शॉर्ट पिचचा चेंडू ऑन साईडला एका धावेसाठी खेळला. सुंदर अशा प्लेसमेंट. एका धावेने रनमध्ये भर पडत आहे ती, म्हणजे धावसंख्या झालेली ती 4. 3 चेंडू 4 धावांची खेळी झालेली आतापर्यंत. पहिल्या षटकातील शेवटचे 3 चेंडू. सुंदरसा फटका ऑफ साईडला आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदरसा फटका होता. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहता आलं आपल्याला. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील. सुनील ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला चेंडू एका धावेसाठी. सुंदर असा 1-1 रनाचा गेम चालू ठेवलेला आहे आणि 5 चेंडू 6 धावांची खेळलेले आहेत. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सलमान घेऊन येताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच विन मॅच विन असू शकतं. आणि अंपायर डिसिजन थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू केलेला आहे. थर्ड अंपायर बिझी राहतील तोपर्यंत आपण एक मधुर संगीत घेऊया. गौतम भाऊच्या फिरायला सुरू भाऊची हार्दिक हार्दिक स्वागत. देवी हाय कोली चोरीला डोली गंबाच्या किनारी. मांडीन कोली हाताला डोली गतल जाऊ बाजारी. हाय कोली चोरीला डोली गंबाच्या किनारी किनारे. मांडीन कोली हाताला डोली गतल जाऊ बाजारी. सर्वांनी नाचायला येते. आपल्या लाडक्या दादाचे आहे. वेसावची बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी. कला ग पारू करते गो नजरा चल जाऊ बाजारी. थँक्यू. नॉट आउट. सुंदर असा झेल होता, परंतु काहीच अशी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. सुंदर असा झेल होता, परंतु अतिशय सुंदर असा झेल होता, परंतु जरासाठी कुठेतरी मुंगी एवढा फरक असेल तो. जरासाठी डॉट चेंडू असेल. डॉट. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. डेट ओव्हर झाली. सॉरी ओव्हर झाली. डेट. फैजान दुसरा शतक घेऊन येताना आपल्या संघासाठी.
फैजान अतिशय सुंदर असा झेल होता, परंतु मुंगी एवढा फरक असेल त्या झेलामध्ये. सुनील एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 6. सुंदर असा फटकार ऑन साइडला, तेवढाच सुंदर असं क्षेत्ररक्षण JDS संघाकडून. अतिशय सुंदर असा फटकार होता डाऊन दी ग्राउंड, ग्राउंडला फाडत गेलेला. फैजान ऑन बॉलिंग एंड वैभव ऑन बॅटिंग एंड. सुंदर असा फटकार, परंतु गडी बाद DJ. आला हो आला, पालक्या निघाल्याज पायी शिर्डीला, रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्याज पायी शिर्डीला. थँक्यू. आज सर्व पालख्या शिर्डीला पोहोचल्याच असतील. रामनवमीचा जणू सण आहे आज. बोलो जय श्रीराम. फैजान प्लेयर इंजर्ड आहे, थोडं पाणी द्यायचंय. कमेंटी बीवी एकलव्या. तुम्ही येता का? तुम्ही येता माझ्या साईला भेटायला, तुम्ही येता. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया. फैजान अतिशय सुंदरची गोलंदाजी हाताळली आहे. 2 चेंडूंमध्ये 1 गडी बाद केलेला आहे आणि 1 धावा आलेली आहे. आणि आतापर्यंत समीकरण 2 चेंडू 7 धावांमध्ये 1 गडी बाद. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, त्यावर 1 डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 8. 3 चेंडू 8 धावा. सुनील अतिशय सुंदर अशी खेळ करताना कालच्या दिवसात आपण पाहिलंच असेल. सुनील यांना अतिशय सुंदर अशी खेळ केले. पुन्हा एकदा हलक्या हाताने डोललेला ऑफ साईडला चेंडू 1 धावेसाठी, आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 9. हळूहळू एक रनांनी धावसंख्या वाढवत आहे आपल्या संघाची सुनील. कुणाल गचाड असा चेंडू आणि नोच म्हणजे शेवट दुसरा चेंडू फ्री हिट. आतापर्यंत 4 चेंडू फैजान यांनी अतिशय सुंदर असे हाताळले होते, परंतु 1 गचाड असा चेंडू आणि फ्री हिट. SPLचं वैशिष्ट्य म्हणजे फ्री हिट. बघूत कुणाल फ्री हिटचा फायदा जणू घेतात की नाही. आणि सुंदर असा फटकार, तेवढाच सुंदर असे डिरेक्शन JDS संघाचं. कुठेतरी बॅट्समॅन मध्ये कॉलिंगची मिस्टेक झालेली, परंतु सुनील यांनी लगेच थांबवलं कुणाल यांना. अतिशय सुंदर असा चेंडू फैजान यांचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातील फैजान. शेवटचा चेंडू घेऊन येताना फैजान. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेलेला चेंडू. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर असे कॉम्बिनेशन फील्ड पाहता आला आपल्याला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 11. 1 गडी बाद. दिलीप पाटील DJ मनी यांनी पॉवर प्लेचा सुद्धा इशारा दिलेला आहे.
पॉवर प्ले. बॅट्समन बघूत आता पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात की नाही. कुणाल ऑन स्ट्राईक, सुनील ऑन नॉन स्ट्राईक. कालच्या दिवसात साईराज संघाने अतिशय सुंदर अशी खेळी केलेली आहे. अतिशय सुंदर अशी खेळी केलेली साईराज संघाने कालच्या दिवसात. चला जरा लवकर घाई करायची आहे. जेडीएस संघ चित्ररक्षण जरा लवकर लावून घ्यायचं आहे. वेळेचं बंधन असेल. शेवटची 6 मिनिटं असतील. शेवटची 6 मिनिटं. 6 मिनिटात तुम्हाला 2 शतकं हाताळायची आहेत. शेवटची 6 मिनिटं. वेळेचं बंधन असेल नाहीतर एक फिल्डर आपला डगआउट मध्ये जाईल. वेळेचं बंधन असेल. 6 मिनिटात तुम्हाला 2 शतकं हाताळायची असेल. 6 मिनिटं. 6 शेवटची 6 मिनिटं असतील. 5:30 झाले आता. वेळ हळूहळू पुढे सरकते. वेळ कोणासाठी थांबत नाही. सुंदर फुलर लेनचा चेंडू परंतु डिक्लर झोन मध्ये जणू जात आहे. एक अब्दुल्ला तिसऱ्या जाग घेऊन येताना पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि डावचीची संधी परंतु नॉट आउट. सुनील, काल पण सुनील यांची रनिंग बिटवीन द विकेट्स पाहता आली आहे. आज सुद्धा तशीच रनिंग बिटवीन द विकेट्स पाहता येते. तिसरा चेंडू ऑफ साईडला खेळायला आणि एक धाव. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 14. 3 चेंडू 14 धावा. शेवटचे 3 चेंडू तिसऱ्या शतकातील. सुंदर असा स्ट्रेट मारलेला फटकार आणि SPL चा गणगणित दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू. 18. 4 चेंडू 18 धावा. अतिशय सुंदरचा फटकार ग्राउंडला चीर फाडत गेलेला आहे. अतिशय सुंदरचा फटकार सुनील यांचा. पुन्हा एकदा ऑन साईडला गेलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 19. पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू अब्दुल्ला हाताळताना. शेवटचा चेंडू असेल आणि एक पॉवर प्लेची ओव्हर आपल्याला जणू बॅट्समनने फायदा घेतलेला आहे. 5 चेंडू 8 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा अतिशय जोरदार मारा आणि 4 वार चौकार. डीजे थँक्यू. संकेत वावळे यांचं आगमन झालेलं आहे डगआउट मध्ये. संकेत वावळे कॉमेंट. 2.5 मिनिटाचा अवधी राहील. फक्त 2.5 मिनिटाचा अवधी. 2.5 मिनिटात तुम्हाला 1 शतक हाताळायचं आहे. 2.5 मिनिटात 1 शतक हाताळायचं आहे. जुनैद. सुनील ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेलेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केलेला आहे साईराजच्या संघाने. अतिशय सुंदर असा पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे आणि या पॉवर प्लेच्याच षटकात आपल्याला कुठेतरी समीकरण बदलता पाहता आलंय. व्हॉट्स गोइंग ऑन ग्राउंड.
एक रन, एक धाव असेल आताची. नाही एक नाही, स्टेप आहे सॉरी. रिव्ह्यू स्टेपसाठी रिव्ह्यू असेल. स्टेपसाठी रिव्ह्यू असेल. लेग अंपायरने स्टेप दिलेला आहे. हावलाय झांजुरेचे हावलबाई गोरी ये गो हो नाने गो झांजुरेचे हावलाय झांजुरेचे हावलबाई गोरी ये गो बायाचा धुलेला गो हावलाय धुलेला गो पोरी तुझे मेरी ये गो बायाचा धुलेला गो हावलाय धुलेला गो पोरी तुझे मेरी ये गो बायांचा ढोलेला गो हावलाय ढोलेला गो पोरी तुझी मेरी ये गो बायांचा ढोलेला गो हावलाय ढोलेला गो. थँक्यू डीजे. स्टेप मीन्स नो रन. नामा बॉईजचे कर्णधार आणि शिवसाईचे कर्णधार यांनी कृपया टॉससाठी रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यात येईल. 2 चेंडू 24 धावा, 1 गडी बाद. तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळायला समोरच्या दिशेने 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 25. जुनैद 3 चेंडूंमध्ये 2 धावाच खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. आणि सुनील अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना 9 चेंडू 12 धावा. परंतु त्याच आनंदामुळे सुनीलला परतावं लागत आहे. डीजे नाही सोनी बाटली गो हावलाय बाटली गो कोपरा दाटली गो. थँक्यू. 1 मिनिट असेल शेवटचा 1 मिनिट. 1 मिनिटात 2 चेंडू हाताळायचे आहेत. बॅट्समॅनने सुद्धा जरा घाई करायची आहे. 1 मिनिट राहील. 1 मिनिटात शेवटचे 2 चेंडू हाताळायचे आहेत. 30 सेकंद. शेवटची 30 सेकंदात 2 चेंडू हाताळायचे आहेत. जरा घाई करायची आहे. कुठेतरी 30 सेकंद संपली तर कुठेतरी 20 सेकंद संपली. शेवटची 20 सेकंद आहेत. कुठेतरी 20 सेकंद संपली तर एक प्लेअर आपला डगआउटमध्ये जाईल. आणि सुंदर असा फटकार ऑन साईडला आणि तेवढाच अतिशय सुंदर असा थ्रो आणि अंपायरचा डिसिजन. थर्ड अंपायरकडे सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे. टायमर थांबवायचा आहे जरा व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू. अंपायर डिसिजन आउट. अतिशय सुंदर अशी फेकी आणि 5 चेंडू 25 धावा, 3 गडी बाद. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि फटकार आणि झेल होता परंतु झेल सुटलेला आहे. अतिशय गुड लक असा भेटलेला आहे. आणि त्याचं समीकरण राहील शेवटच्या चेंडूवरती आलेले रन हे म्हणजे 1. 4 षटकाच्या समोतीने धावसंख्या झाली ती 26. नाम्य बॉईजचे कर्णधार आणि शिवशाहीचे कर्णधार यांनी कृपया टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शिवशाहीचे कर्णधार आणि नाम्या बॉईजचे कर्णधार कृपया टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. श्री राम जानकी बैठे हैं
थँक्यू टीचर थँक्यू. नामाबाईचे कर्णधार आणि शिवशाहीचे कर्णधार कृपया टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शिवशाहीचे कर्णधार आलेले आहेत, फक्त नामाबाईचे बाकी आहेत. नामाबाईचे कर्णधार कृपया कृपया टॉस बॉक्सशी जरा संपर्क साधायचा आहे. लेट स्टार्ट द मॅच. 4 षटकात आपल्याला 27 धावांचं आव्हान राहील. बघूच सैराज 27 रन डिफेंड करतात की नाही. अज्जू अज्जू आणि सलमान सलाम. अज्जू आणि सलामीची जोडी JDS संघाची आपल्याला पाहता आले. सैराज श्रीनिवास अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण. 3 रन जणू आपल्या संघासाठी वाचवले आहेत. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावेने धावसंख्या पुढे सरकली होती. एक चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू श्रीनिवास घेऊन येताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बाद आले काल सुद्धा आज सुद्धा. आणि त्याच गोलंदाजीचं कौतुक करताना आता विकेट आलेली आहे. DJ थँक्यू. बॅट्समन जरा घाई करायचे कारण आपल्याकडे वेळेचा अवधी राहील. 15 मिनिटात आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. टॉस झालेला आहे आणि टॉसचा निर्णय जिंकलेला कोण आहे? टॉस शिवशाही. शिवशाहीचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण म्हणजे नामा बॉयजला पहिलाच बॅटिंगचं आव्हान राहील. श्रीनिवास मग अशी त्यांच्या गोलंदाजीचं कौतुक करताना एक विकेट सुद्धा आलेली आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 1 गडी बाद 2 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळलेली आहे. सुंदर असा हलक्या हाताने डोललेला चेंडू सराच्या दिशेने 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 4. 4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने डोललेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने 1 धावेसाठी. 5 चेंडूंमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि तो सुद्धा निर्धाव चेंडू असा आलेला आहे. निर्धाव चेंडू आणि 1 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे ती 4. 18 चेंडूंमध्ये 23 धावांचं लक्ष राहील. थँक्यू. फैजान पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे अंपायरचा. पॉवर प्ले बघूत अज्जू आणि फैजान पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात की नाही. फैजान सुंदर फटकार स्ट्रेटच्या दिशेने बॉलर कडून जरा चुकी झालेली आहे. पुन्हा एकदा थ्रो मध्ये चुकी परंतु एकच धाव. 1 धावेत संतुष्ट राहायचं आहे. 1 चेंडू 5 धावा आहे. 1 गडी बाद. अज्जू एक सिनियर प्लेयर JD संघाचे
क्रीजवर आपल्याला पाहता येतील. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा एक हलक्या हाताने डोलेला ऑन साइडला चेंडू. एक धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 6. 16 चेंडूंमध्ये 21 धावांचं आव्हान राहील. 16 चेंडूंमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता असेल. सुंदर असा फटकार, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सायराज संघाची अशी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहताना पुरेपूर फायदा नाही उचलता येत आहे आपल्या दोन्ही बॅट्समनला JDSच्या. अज्जू सुंदर असा फटकार आणि वैभवकडनं कुठेतरी चुकी झालेली आहे आणि त्याच चुकीचा फायदा भेटलेला आहे तो अज्जू यांना. आणि DJ थँक्यू. 4 रन धावसंख्या कुठेतरी पुढे सरकली आहे. कुठेतरी समीकरण बदललं आहे. 14 चेंडूंमध्ये 16 धावांचं लक्ष राहील आता. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील आणि व्हॉट अ कमबॅक. जर का तुमची क्षेत्ररक्षण भक्कम असेल तर कुठेतरी त्या 16 धावा रोखता येतील तुम्हाला. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सुंदर असा झेल होता, परंतु तेवढंच सुंदर असं मारा अज्जू यांचा आणि 4 वार चौकार. DJ थँक्यू. आपल्याला वेळेचा अवधी राहील. कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटची 6 मिनिटं असतील. 6 मिनिटात 2 षटकं हाताळायची आहेत. शेवटची 6 मिनिटं असतील. 2 षटक्या समाप्तीला धावसंख्या झाली ती 15. 2 षटक्या समाप्तीला धावसंख्या झाली ती 15. एक गडी बाद 15 धावा. आता समीकरण असं राहील, 2 चौके केलेले आहेत पॉवर प्लेच्या षटकात. समीकरण असं आहे की 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल JDS संघाला. हा नॉकआउटचा सामना आहे. जो सामना हरेल त्याला आपल्या घरी परतावं लागेल. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सर्व 16. सुनील सुंदर असा धीमे गतीचे चेंडू. तेवढाच सुंदर असा फटकार आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि अंपायर गेलेले थर्ड अंपायरकडे. आपले थर्ड अंपायर बिझी होतील तोपर्यंत एक मधुर संगीत. अंपायर डिसिजन आउट. अज्जू कुठेतरी धावताना कमी पडलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा सुनील यांनी घेतलेला आहे. अतिशय सुंदर अशी फेकी. तेवढाच सुंदर असा कलेक्ट आणि स्टंपिंग सुनील यांचं. JDS संघ जरा घाई करायचे. JDS संघाने दोन्ही संघांना सुद्धा पॅनल्टी असेल. जर टायमामध्ये तुम्ही जर मॅच संपली नाही, 15 मिनिटाचा अवधी राहील एका इनिंगसाठी, जर दोन्ही संघांना पॅनल्टी असेल. सुनील एक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना. पुन्हा एकदा धीम्या गडीचा चेंडू आणि तेवढा सुंदर असे क्षेत्ररक्षण. 3 धावा कुठेतरी संघासाठी आपल्याला वाचवले आहेत. आणि आत्ताचा 1 रन असेल. 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता राहील. 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता राहील JDS संघाला. वेळेचा बंधन राहील तर डिस्कशन थोडं कमी करायचं आहे.
3 चेंडू 17 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू सुनील यांच्या शतकातले. पुन्हा एकदा जोराचा फटका आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि अंपायर सॉरी अंपायरचा स्टेपसाठी रिव्ह्यू असेल. अंपायरचा स्टेपसाठी रिव्ह्यू असेल. झेलतो नखरईच मी रात दिस, माझ्या गल्यात पडलंय मामा अँटिक पीस. जसा सरीभरीचा तांडा शोधून नाही गौस, मेल्या 100 जवा तवा झाले ही अवदस. पडलंय मामा माझे ओ गल्यानं, एक बंगला दे माझ्या सासऱ्या करतो लग्न. असं कतार पडलंय मामा माझे ओ गल्यानं, एक बंगला दे माझ्या सासऱ्या करतो लग्न. थँक्यू. स्टेप नाही आहे म्हणजेच 4 धावा. स्टेप नाही आहे. थर्ड अंपायरने सांगितलंय स्टेप नाही आहे. चला चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सैराज संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अंपायरने डिसिजन दिला आहे. 8 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता राहील. टायमर असेल. शेवटची 4 मिनिटं असतील. शेवटच्या चेंडूंमध्ये 8 चेंडू हाताळायचे आहेत. शेवटच्या 4 मिनिटात 8 चेंडू हाताळायचे आहेत. 8 चेंडूंमध्ये 6 धावांचं लक्ष राहील JDS संघाला. पुन्हा एकदा सुनील यांचा पुराला यांचा चेंडू हलक्या हाताने ठेवलेला एका धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 22. 5 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या शतकातील सुनील घेऊन येताना फैजान. उत्कृष्ट असा स्वीप. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 3 षटकाच्या समोर धावसंख्या झालेली 23. 2 गडी बाद 23 धावा. DJ चला चला, वेळेचं बंधन राहील. चला, वेळेचं बंधन राहील. स्वप्नील शेवटचं आणि महत्वाचे शतक घेऊन येताना स्वप्नील. 6 चेंडूंमध्ये 4 धावांचं आव्हान राहील JDS संघाला. अटॅकिंग फील्ड सजवण्यात आलेली आहे आणि पहिलाच बॉल हातात होता पण तो निसटलेला आहे फिल्डरच्या हातातनं. अतिशय सुंदर असा फटकार होता. क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलेलं गेलं होतं तिकडे, परंतु फिल्डिंग मिस्टेक. आणि जर का क्षेत्ररक्षण भक्कम नसेल तर कुठेतरी समोरच्या टीमला तुम्ही जिंकण्याचा आनंद द्याल. जुनैद अतिशय सुंदरशी खेळी करताना जुनैद. आणि तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहता आलंय. क्षेत्ररक्षणामध्ये कमबॅक येतो आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कमबॅक येतो आहे कुठेतरी. 4 चेंडूमध्ये 3 धावा.
4 चेंडूमध्ये 3 धावा. स्वप्नील अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हातात त्यांना. अटॅकिंग फील्ड सजवलेली गेली आहे आणि आणि अंपायरचे दोन्ही हात वर म्हणजेच वाईड. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला भेट म्हणून दिलेली आहे. अशी चुकी कराल तर कुठेतरी आपल्याला या पूर्ण SPL प्रीमियर लीग मधून कुठेतरी बाहेर जावं लागतंय आणि हा नॉकआउटचा सामना असेल. जी टीम हरेल तिला कुठेतरी माघारी परतावं लागेल. 4 चेंडूमध्ये 2 धावांचा आव्हान राहील. 4 चेंडूंमध्ये 2 धावा. जुनेद आतापर्यंत उत्कृष्ट खेळ केलेले आहे. जुनेद यांनी सुंदरसा फटकार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि SPL चा दणदणीत गणगणित चौकार. DJ